गुडविल अकाउंट मधील एन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट या मेथड मधील पहिला प्रॉब्लेम आपण आज घेतोय. मी प्रॉब्लेम अगोदर एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ. The net profit of ROE Enterprises Agra after taxation for last 5 years were as follows. 5 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे. 2015 ला 10,740 रुपये प्रॉफिट आहे. 2016 ला 16,190 रुपये प्रॉफिट आहे. त्यानंतर 2017 ला 28,510 रुपये, 2018 ला 42,620 आणि 2019 ला 51,940 रुपये असा 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. त्यानंतर कॅपिटल एम्प्लॉयड 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. कॅपिटल एम्प्लॉयड दिलेला आहे 2,85,000 रुपये आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय एन्युटी ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. रेफरन्स टू एन्युटी टेबल indicate that annuity value of ₹1 for 5 year at 8% 2.5250. जी एन्युटी व्हॅल्यू आहे ती आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. आपण ज्या पद्धतीने सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला त्या पद्धतीने अगोदर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर सुपर प्रॉफिट आल्यानंतर जी एन्युटी व्हॅल्यू दिलेली असेल त्या एन्युटी व्हॅल्यूने सुपर प्रॉफिटला गुणून आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे पहिलं कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. सुपर प्रॉफिट काढण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो आणि दोन्हींची वजाबाकी ही सुपर प्रॉफिट येते. त्यामुळे फर्स्ट कॅल्क्युलेशन ऍव्हरेज प्रॉफिटचं घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट छेद नंबर ऑफ इयर्स. मग 5 वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करा आणि त्याला 5 ने भाग द्या. 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज येते 1,50,000 छेद 5. भागाकार करून ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 30,000. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. Calculation of normal profit. Normal profit is equal to capital employed into normal rate of return. मग कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये 2,85,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 8%. 2,85,000 वर 8% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 22,800. अगोदर आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तो आलेला आहे 30,000. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तो आलेला आहे 22,800. त्यानंतर तिसरी स्टेप सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लिहा. थर्ड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. फॉर्म्युला सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट आहे 30,000 आणि नॉर्मल प्रॉफिट आहे 22,800. दोन्हींची वजाबाकी करा. वजाबाकी करून सुपर प्रॉफिट आलेला आहे 7,200 7,200 रुपये. तिसरं कॅल्क्युलेशन जो एन्युटी टेबल मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे ती एन्युटी टेबल मधली व्हॅल्यू घेऊन आलेल्या सुपर प्रॉफिटला एन्युटी टेबल मधल्या व्हॅल्यूने गुणायचे. मग बघा सुपर प्रॉफिट 7,200 रुपये आलेला आहे आणि एन्युटी टेबल नुसार एन्युटी व्हॅल्यू दिलेली आहे 2.5250. मग चौथी स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू एन्युटी व्हॅल्यू. सुपर प्रॉफिट आहे 7,200 गुणिले 2.5250. कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करून गुडविल येत आहे 18,180. गुडविलची व्हॅल्यू आलेली आहे 18,180. या पद्धतीने 4 स्टेप मध्ये एन्युटी व्हॅल्यूचा प्रॉब्लेम कंप्लीट होतो.
एन्युटी मेथड नुसार सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती आपली अगोदरचे जे प्रॉब्लेम होते सुपर प्रॉफिट मेथडचे त्याच पद्धतीने आहे. फक्त एक कॅल्क्युलेशन चेंज होतं, ते म्हणजे चौथं जे आपण लास्ट कॅल्क्युलेशन करतो कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचं, तिथे फॉर्म्युला चेंज होतो. फक्त सुपर प्रॉफिट गुणिले एन्युटी व्हॅल्यू घ्यायची असते. 4 स्टेप मध्ये आपला पहिला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे आरोही लिमिटेडचा. बघा, फर्स्ट ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि लास्टला गुडविल कॅल्क्युलेट केलं. गुडविल आलेला आहे 18,180 रुपये. इथे आपला पहिला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. तर दुसरा प्रॉब्लेम पहा. रोटेक्स अँड कंपनी रायपूर decide to purchase entire business of Bata and Company, Baroda, as on 31st December 2019. The profit of Bata Company for last 5 years as follows. 5 वर्षाचा बाटा कंपनीचा प्रॉफिट दिलेला आहे. 2015 ला 8,700 रुपये, 2016 ला 10,600 रुपये, 2017 ला 19,100 रुपये, 2018 ला 21,900 रुपये आणि 2019 ला 29,700 रुपये. The value of net tangible asset of company 1,30,000 1,30,000 रुपये आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 10%. काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रॉब्लेम देताना कॅपिटल एम्प्लॉयड देतात, तर कॅपिटल एम्प्लॉयडच्या ऐवजी ह्या प्रॉब्लेम मध्ये नेट टँजिबल ऍसेटची व्हॅल्यू दिलेली. नेट टँजिबल ऍसेटची व्हॅल्यू आणि कॅपिटल एम्प्लॉयड एकच आहे, फक्त शब्द वेगळे. तर बघा, कॅपिटल एम्प्लॉयड दिलेला आहे 1,30,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऍज पर एन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट. Reference to annuity table indicate that annuity value of ₹1 for 5 years at 10% interest 2.2520. म्हणजे annuity value दिलेली आहे 2.2520. यावरून आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फर्स्ट स्टेप नेहमीप्रमाणे ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. Calculation of average profit. Average profit is equal to total profit छेद number of years. 5 वर्षाचा जो प्रॉफिट आहे त्याची प्लस फर्स्ट कॅल्क्युलेशन करतोय आपण ऍव्हरेज प्रॉफिटचं. ऍव्हरेज प्रॉफिट साठी 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करा आणि त्याला 5 ने भाग द्या. 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज येते 90,000. त्याला 5 ने भाग दिल्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 18,000. फर्स्ट स्टेप इथे आपली कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट स्टेप, calculation of normal profit. Normal profit is equal to capital employed गुणिले normal rate of return. कॅपिटल एम्प्लॉयड दिलेला आहे 1,30,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10%. 1,30,000 वर 10% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 13,000 रुपये. त्यानंतर तिसरी स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट 18,000 वजा नॉर्मल प्रॉफिट 13,000. कॅल्क्युलेशन करून सुपर प्रॉफिट आलेला आहे 5,000. त्यानंतर
पुढचं कॅल्क्युलेशन घ्या गुडविलचं. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू अॅन्युटी व्हॅल्यू. सुपर प्रॉफिट 5000 आहे आणि प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे अॅन्युटी व्हॅल्यू आहे 2.2520. गुणाकार करा 5000 गुणिले 2.2520. कॅल्क्युलेशन करून गुडविलची व्हॅल्यू आलेली आहे 11,260 रुपये. इथे आपला दुसरा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. गुडविल अकाउंटच्या अॅन्युटी मेथडचा तिसरा प्रॉब्लेम आपण पाहतोय. प्रॉफिट अर्न बाय जे लिमिटेड ॲज फॉलोज. 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला. 2016-17 या वर्षामध्ये 1,27,500 रुपये. 2017-18 या वर्षामध्ये 2,96,700 रुपये आणि 2018-19 या वर्षामध्ये 2,65,800 रुपये. The above mentioned profit included an item of non-recurring procedure of an average basis of ₹30,000 per annum. Capital employed in the company ₹7,50,000 with normal rate of return 10%. Reference to annuity value for year 2.6754. Calculate the value of goodwill as per 3 methods ने विचारलेले. 3 years purchase of super profit method, त्यानंतर annuity of super profit method आणि कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. तीनही मेथड मध्ये आपल्याला अगोदर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपण जे वेगवेगळे मेथड्स आहेत ते ऍप्लिकेबल करू. मग फर्स्ट ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. त्यासाठी 3 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून 3 वर्षाच्या प्रॉफिटला आपल्याला 3 ने भाग द्यावा लागेल. फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट छेद नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट 3 वर्षाचं प्रॉफिट घ्या 1,27,500 प्लस 2,96,700 प्लस 2,65,800 छेद 3. त्याला 3 ने भाग द्या. प्रॉफिटची बेरीज येते 6,90,000 आणि 3 ने भाग देऊन ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 2,30,000. त्यानंतर नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस जे इथे दिलेले आहेत 30,000 रुपये आपल्याला ते ऍव्हरेज प्रॉफिट मधून वजा करावे लागते. मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या. ऍव्हरेज प्रॉफिट आपला आलेला आहे 2,30,000 आणि नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत 30,000. मग घ्या 2,30,000 वजा 30,000 बरोबर फायनल ऍव्हरेज प्रॉफिट आपण घेणार आहोत 2,00,000 रुपये. ऍव्हरेज प्रॉफिट बरोबर 2,00,000 रुपये. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉयड आहे 7,50,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 10%. मग 7,50,000 वर 10% कॅल्क्युलेट करा. तो येतोय 75,000. ऍव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला तो 2,30,000 आला होता पण त्यातून नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस वजा केले आपण आणि फायनल ऍव्हरेज प्रॉफिट आपला आलेला आहे 2,00,000. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तो आलेला आहे 75,000. आता सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. 2,00,000तून 75,000 वजा करा
1,25,000. इथपर्यंत ज्या 3 स्टेप होत्या त्या नेहमीप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहे. आता गुडविल आपल्याला 3 प्रकारे विचारलेलं आहे, म्हणून चौथं कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. त्यामध्ये रोमन आकडा 1 घ्या. पहिली कंडिशन टाकू आपण, 3 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. मग 3 years परचेस म्हणजे तिप्पट करायचे आपल्याला. थोडक्यात सुपर प्रॉफिटला 3 ने गुणायचे किंवा नंबर ऑफ इयर्स परचेस ने गुणायचे. म्हणून खालच्या ओळीवर घ्या, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग सुपर प्रॉफिट आपला आलेला आहे 1,25,000 आणि 3 years परचेस सांगितलंय, म्हणून 3 ने गुणा 1,25,000ला. कॅल्क्युलेशन करून पहिल्या कंडिशन नुसार गुडविल येत आहे 3,75,000. त्यानंतर दुसरी कंडिशन घ्या, एन्युटी ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. एन्युटी ऑफ सुपर प्रॉफिट मेथड फॉर्म्युला लिहा, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू एन्युटी व्हॅल्यू. आलेल्या सुपर प्रॉफिटला एन्युटी व्हॅल्यूने गुणायचं. मग सुपर प्रॉफिट आहे 1,25,000 आणि एन्युटी व्हॅल्यू दिलेली आहे 2.6754. 1,25,000ला 2.6754 ने गुणाकार करून गुडविल आलेला आहे 3,34,425 रुपये. पहिली कंडिशन झाली, दुसरी पण कंडिशन झाली. आता तिसरी कंडिशन, कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. फॉर्म्युला लिहा, गुडविल इज इक्वल टू 100 अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू सुपर प्रॉफिट. म्हणजे 100 छेद नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले सुपर प्रॉफिट. मग नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10 आहे, 10% म्हणून 10 घ्या. 100 छेद 10 गुणिले 1,25,000. 0 0 कॅन्सल केला. 1,25,000ला 10 ने गुणलं. कॅल्क्युलेशन करून गुडविल आलेला आहे 12,50,000. 12,50,000. 3 स्टेपने गुडविल विचारलेलं होतं, म्हणून सुपर प्रॉफिट पर्यंत आपण कॅल्क्युलेशन नेहमीप्रमाणे करून घेतलं. आधी ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर त्यातून नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस जे होते 30,000 ते लेस केले. मग 2 लाख रुपये ऍव्हरेज प्रॉफिट आला. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो 75,000 आला. त्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो 1,25,000 आला. गुडविल मात्र आपल्याला 3 कंडिशन टाकून विचारलं होतं. त्यानुसार पहिली कंडिशन 3 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन केलं, गुडविल आलेला आहे 3,75,000. दुसरी कंडिशन होती एन्युटी व्हॅल्यू ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. त्यानुसार गुडविल आलेला आहे 3,34,425. आणि तिसरी कंडिशन होती सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करायचं होतं, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडने. त्यामुळे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडचा जो फॉर्म्युला आहे गुडविलचा तो आपण लिहिला आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं, तर गुडविल आलेला आहे 12,50,000. इथे आपला तिसरा प्रॉब्लेम कम्प्लीट झाला आणि गुडविलचे जे 3 प्रॉब्लेम होते एन्युटी मेथडचे ते देखील कम्प्लीट झालेले आहे. एन्युटी मेथड मध्ये इतर प्रॉब्लेम पेक्षा चेंज काय आहे, तर फक्त आपली जी लास्ट स्टेप असते गुडविल कॅल्क्युलेट करण्याची ती बदलते. बाकी 3 स्टेप सेम आहेत. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा, दुसऱ्या स्टेप मध्ये नॉर्मल प्रॉफिट, तिसऱ्या स्टेप मध्ये सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. फक्त चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला जी एन्युटी व्हॅल्यू दिलेली असेल त्या व्हॅल्यूने सुपर प्रॉफिटला गुणायचं. एवढाच बदल आहे. इथे आपले गुडविलचे प्रॉब्लेम संपलेले आहेत, सर्वच मेथडचे. आपण पुढच्या लेक्चर्स पासून चॅरिटेबल ट्रस्ट अकाउंट जे आहे ते सुरू करणार आहोत.